पाहूया बातम्या विस्तारानं। अजब है गोवा के लोग असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं होतं। त्यालाच अगदी अजब है गोवा के नेता असं आता म्हणावं लागेल। आज दिगंबर कामत यांच्या सरकारला बाबूश मोन्सेरात यांनी एका नाट्यमय घडामोडीमध्ये पाठिंबा दिला। राज्यातील दिगंबर कामत सरकारच्या अस्तित्वाबाबत आज नाट्यमय घडामोड घडली। भाजप प्रणित गोवा लोकशाही आघाडीतील यूजेडीपीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आघाडीशी काडीमोड घेऊन विद्यमान कामत सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। तशा स्वरूपाचं पत्र मोन्सेरात यांनी राज्यपालांनाही सादर केलं। माहिती देण्यात आली आहे की बाबूश मोन्सेरातने जो सपोर्ट दिलेला होता, पाठिंबा दिलेला होता बीजेपीच्या अलायन्सला सरकार बनवण्यासाठी, तो पाठिंबा त्याने मागे घेतलेला आहे आणि माझ्या मंत्रिमंडळाला पाठिंबा व्यक्त केलेला आहे। बिनशर्त पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि म्हणून मी त्याचे आभार पण मानलेले आहे। मला आमच्या मंत्रिमंडळाला पाठिंबा दिला। तर चर्चा अशी आहे की राजकारणामध्ये कुणीही मला जर येऊन भेटला तर मी काही नाकारू शकत नाही। मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, माझ्या दृष्टीने सगळी माझी प्रजा आहे आणि माझे आमदार जर मला येऊन भेटण्याची इच्छा प्रकाशित करतात तर त्याला मी नाकारू शकत नाही। कुणी आले तर मी त्यांना भेटेन। तर अल्पमतात असलेलं आता बहुमत माझं सरकार केव्हाही अल्पमतात नव्हतं। अल्पमतात जर माझं सरकार असतं तर मी ह्या राज्याचा मुख्यमंत्री नसतो। हा माझा ठाम निर्णय आहे। माझा सरकार अल्पमतामध्ये आहे हे सिद्ध करायची जागा विधानसभा आहे। विधानसभेमध्ये जोपर्यंत कुणीही माझं मंत्रिमंडळ, माझं सरकार अल्पमतात आहे हे सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत माझं मंत्रिमंडळ अबाधित आहे।